भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात आणि देशात सत्तेवर आल्यापासून गेल्या 10 वर्षामध्ये विधिमंडळांचं आणि संसदेचं ज्या पद्धतीने अधपतन झालेलं आहे त्याच्यावर न बोललेलं बरं। अक्षरशः पातळी आणि संस्कृती ही इतकी खाली आलेली आहे त्याच्यावरती काय बोलायचं। नैतिकतेची आणि संस्कार संस्कृतीच्या गप्पा भाजप नेहमी मारत आलेले आहे। आज आम्ही जे पाहतो आहोत देशभरामध्ये किंवा राज्यामध्ये हे मन व्यथित करणाऱ्या घटना घडत आहेत, पण अत्यंत अश्लील स्वरूपाची विधानं काल आपल्या विधिमंडळात झाली। मग गरिमा काय फक्त महिलांनी सांभाळायची? संजय राऊतनी तर बोलूच नाही हो। संजय राऊतांचा मराठी भाषेचा गरिमा महिला सन्मान काहीतरी संबंध आहे का? काहीतरी संबंध आहे का? आजच त्या स्वप्ना पाटकरचं ट्विट बघा, तिला वाहिलेली शिव्यांची लाखोली दुनियेने वाईकली। त्या नीलमताई इतके वर्ष त्यांच्यासोबत काम करत होत्या, त्यांच्याबद्दल ते काय बोलले? त्यांनी महिलांबद्दल बोलू नये आणि तो शहाणपणा तर त्यांनी मला शिकवूच नाही। मी तुम्हाला तेच म्हटलं, त्या खडसे असू दे रोहिणी, नाहीतर या सटर फटर वटवागळ असू दे, अरे ज्याची जी लायकी तो तेवढंच बोलणार। अरे या जगातल्या या राज्यातल्या कुठल्या बाईला तुम्ही हलक्यात घेऊ नका, हेच मला सांगायचंय। आणि गरिमा फक्त बायकांना शिकवणार, पुरुषांना कोण शिकवणार? त्यांनी वाटेल ते बोलावं, मुद्दे संपले, आमच्या घरादारावर बोलावं। बघा एक उसूल है आयुष्याचा, हम किसी को छेड़ते नहीं है, लेकिन हमें अगर किसी ने छेड़ा तो उसको छोड़ते भी नहीं है।